श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यासाठी खूप लांबून लोक आलेले आहेत। या ठिकाणी ही 59वी कथा संपन्न होत आहे। ज्यांना अनुभूती आली ते भगवत भक्त दिदींची कुठेही कथा जरी असले तरी एक दिवस का होईना ते जातात आणि त्या कथेला आपली हजेरी लावतात। आत्ताच मला एका भक्ताने आपली अनुभूती सांगितली। भागवत कथेला आल्यापासून काय साक्षात्कार झाला त्याचा अनुभव सांगितला। मी शेवटच्या दिवशी सांगेल। महिलांनी मध्ये जागा ठेवू नका, चला पुढे। या ठिकाणी मालेगावची भागवत कथा झाल्यानंतर जुन्नर या ठिकाणी नवरात्रामध्ये सोक्ष कासार समाज जुन्नर यांनी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर 27/10/2014 ते 2/11/2014 पर्यंत बीड या ठिकाणी चारीधाम यात्रा मावंद्यात गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये एकनाथ नगर या ठिकाणी वीर परिवाराच्या वतीने मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं वलितं मधुरं चरितं मधुरं प्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरः पाणिर्मधुरः पादो मधुरौ नृत्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुराधिपतेरखिलं मधुराधिपतेरखिलं मधुरं। गोपाल कृष्ण भगवान की। परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणा वरुणालय जगन्नियंता भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाच्या आत्यंतिक करुणेमुळे भगवंताच्या संपूर्ण माधुर्यानं नटलेल्या दशमस्कंदामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। आणि या दशमस्कंदामध्ये आपण रूप माधुर्य पाहणार आहोत भगवंताचं। भगवंताच्या रूपाची माधुरी कशी सर्वांना वेड लावते, भगवंताचं गुण माधुर्य, भगवंताचे 6 गुण, ऐश्वर्य, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशः श्रियः ज्ञानवैराग्य योश्चैव षण्णां इति रणा। भगवंताचे सापेक्ष गुण, भगवंताचे निरपेक्ष गुण, भगवंताचे जीव सापेक्ष गुण, भगवंताचे उभय सापेक्ष गुण, भगवंताचे जड सापेक्ष गुण, या सर्व गुणांचा विचार दशमस्कंदामध्ये केला की काही जणी भगवंताच्या खोलीच्या एका दरवाजावर उभं राहा आणि प्रत्येक गवळण जेव्हा दर्शनाला येईल तेव्हा तिच्या हातामध्ये सोन्याचं ताट आणि ते रत्नानं भरून दान करा। आणि
दुसऱ्या दरवाजानं त्या गोपिका निघतील अशी व्यवस्था केली. सोन्याचं ताट, त्याच्यामध्ये रत्न भरली आणि गोपिकांना ते दिली जात आहेत. गोपिका ते हातामध्ये ताट घेऊन भगवंताच्या जवळ येत आहेत आणि भगवंताचं दर्शन केल्याबरोबर त्या रत्नाचा आपोआपच हातातून त्याग होतोय, कारण महारत्न असणारं परब्रह्म स्वरूप साक्षात समोर त्यांना दिसत होतं. म्हणून काय व्हायचं, भगवंताला बघितलं की आपोआप ते ताट गळून पडायचं, रत्नाचा विसर पडायचा आणि जेव्हा त्या बाहेर पडायच्या तेव्हा भगवंताचं नामस्मरण करत बाहेर पडायच्या. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद बाबांनी एकदा दोनदा पाहिलं आणि नंतर तिसरी गोपी जेव्हा यायला लागली तिला विचारलं, अगं आम्ही तुम्हाला एवढं चांगलं भेटवस्तू दिली होती, ती भेटवस्तू कुठे आहे? तिचं लक्षच नाही. ती म्हणते नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद बाबा विचारतात, काय झालं? नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भगवंताला बघून तुला आनंद झाला का? नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. दुसरं काहीच बोलत नव्हत्या. मग नंद बाबांनी येऊन बघितलं तर हे सगळी अशी अवस्था होती. नंद बाबांनाही खरंच वाटलं आपला लाला एवढा सुंदर आहे की कुणालाही मोह व्हायचा, मोह व्हावा आणि परमात्मा वाढाय. परमात्मा आल्यामुळं पाप सर्वांचं निघून गेलेलं होतं, म्हणून पळोनिया गेली झोप होते पाप आडते. रात्री झोपणं हे पापाचं फळ नाही आहे, रात्री झोपणं ही शरीराची गरज आहे. पण दिवसाही 4-4 तास झोपणं हा आळस आहे, लक्षात घ्या. कथेत झोपणं तर महा आळस आहे, म्हणून कथेत तर कधीच झोपू नये. पण काय करावं, कथेत बसलं द्यावा लागतो, तो कर देऊन येतो म्हणे मी. असं म्हणल्याबरोबर सगळ्या गोपाळांनी सांगितलं, बाबा तुम्ही काही काळजी करू नका, भगवंताला आम्ही सांभाळतो, लालाला आम्ही सांभाळतो. नंद बाबा गेले. इकडं कंसाकडे काय झालेलं होतं, जेव्हा कंसानं त्या योग मायेला गरगर गरगर फिरवलं होतं, ती अष्टभुजा प्रगट झाली होती आणि ती म्हणाली होती, मला काय मारतोस, तुला मारणारा कधीच जन्माला आलेला आहे. असं तिचं बोलणं ऐकून कंस घाबरलेला होता. म्हणून चाणूर, मुष्टिक, शल, तोशल, कूट, अघासूर, बकासूर, पुतना या सर्वांना कंसानी सभेमध्ये बोलवलेलं आहे आणि मग विचार विनिमय चालू आहे. आठवा आपल्या तावडीतून सुटलेला आहे, त्याला परत मिळवण्यासाठी कोणती योजना करावी. पुतना उठली, पुतना म्हणाली, महाराज काळजी करू नका, ते काम माझ्यावर सोपवा. काय करायचं ते मी बघते, कारण आता तुमचा जो काळ आहे तो 10 दिवसाच्या आतला आहे. त्यामुळं सुतिका गृहामध्ये जाण्यासाठी एखादी स्त्रीच लागेल, मी जाईन म्हणे. मग कंसानं सांगितलं, पुतने माझं जर हे कार्य करशील तर माझं अर्ध राज्य तुझं म्हणे. मग पुतना निघाली. पुतना ही अविद्या आहे आणि अविद्या असणारी पुतना सुंदर वेश परिधान करून निघाली. आज अत्यंत सुंदर साडी पुतनेनं घातलेली आहे. मालेगावला येवला जवळ आहे म्हणून आपण येवल्याची पैठणी म्हणू. आज पैठणी घातली आहे पुतनेनं, फार सुंदर, आणि गजरा बिजरा घातलेला आहे, सगळे अलंकार घातलेले आहेत. तिथं काही बेंटेक्सचा जमाना नव्हता, त्यामुळे सगळे सोन्याचे अलंकार, रत्नाचे अलंकार, आणि मायावी रूप जे असतं ते अधिक चमकत असतं, लक्षात घ्या. खोटं अधिक चमर नीलवर्णाचा प्रकाश तिथं यायला लागलेला आहे. पुतनेला वाटलं नक्कीच इथं अद्भुत शक्ती कार्यरत असली पाहिजे. वेशीजवळ आलेली आहे पुतना. गोपाळांनी पाहिलेलं ही अपरिचित स्त्री आहे, पण सौंदर्याचा इतका मोह पडला की गोपाळांनी तिला अडवलं सुद्धा नाही. पुतना म्हणते, मी आत जाऊ का? त्यांनी सांगितलं, अवश्य जा. पुतना आतमध्ये गेली. कधी कधी भगवंताच्या दासाला सुद्धा माया इतकी मोहित करते की त्या मायेचं खरं स्वरूपच त्याला समजू शकत नाही. म्हणून पुतनेनं आतमध्ये प्रवेश केला. नंदबाबाच्या वाड्यासमोर आली, हाक मारायला लागली, यशोदा. मैयाचं असं झालंय की वयाच्या उत्तरार्धामध्ये तिला पुत्र झालाय आणि आपल्या बाळाचं आयुष्य कसंही करून वाढावं ही मैयाची इच्छा आहे. म्हणून मैया बाकीचा विचारच करत नाही. मैयानं लगेच सांगितलं, मग थांबा थांबा, आत्ताच मी माझ्या लालाला तुमच्या मांडीवर देते आणि तुम्ही त्याला दूध पाजा. भगवान असे पाळण्यामध्ये झोपवले गेले होते. मैयानं लालाला घेतलं, पुतनेच्या मांडीवर दिलं.
पुतनेच्या मांडीवर दिल्यानंतर शुकाचार्य वर्णन करतात, चराचर आत्मा असं निमिलिते क्षण हा. पुतनेच्या मांडीवर गेल्यावर परमात्म्याने लगेच आपले दोन्ही नेत्र बंद करून घेतले. का बंद केले? भक्तिरसायनकारांनी वर्णन केलंय, असू दे आमच्यावर असं म्हणून डोळे बंद करून घेतले. किंवा परमात्मा असं विचार करायला लागले की आता हिचं विष मी पिलो की ही मरणार आहे, माझ्या हातून मरण यावं असं या पुतनेनं काय पुण्य केलं असेल, म्हणून भगवंतांनी विचार करण्याकरता डोळे बंद करून घेतले. पुतना ही बळीराजाची बहीण होती, रत्नमाला नावाची. जेव्हा भगवान वामन रूपानं तिथं आले आणि त्या रत्नमालेनं भगवंताला बघितलं, तेव्हा तिला वाटलं की आपल्याला असा पुत्र असता तर आपण त्याला दूध पाजलं असतं. तिच्या मनामध्ये विचार आला. भगवान लगेच तिच्या मनातला विचार जाणतात वामन भगवान आणि तथास्तु म्हणतात. नंतर वामन भगवंतांनी 3 पावलं भूमी विशाल रूपानं जेव्हा घेतली, बळीराजाला पाताळामध्ये घातलं, तेव्हा ती रत्नमाला संतापली आणि दुसरा विचार तिच्या मनामध्ये आला, असं जर मला मुलगा असता, असा जर मला पुत्र असता तर त्याला मी विष घालून मारून टाकलं असतं. म्हणून तीही इच्छा भगवंतांनी तथास्तु म्हणून पूर्ण केली. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. आणि मग भगवंतांनी डोळे बंद करून घेतलेले आहे. भगवान विचार करतायत, माझ्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, त्या अनंत ब्रह्मांडाला तर हिच्या विषानं काही इजा होणार नाही ना, बाधा होणार नाही ना, हे पाहण्यासाठी डोळे बंद करून घेतलेले आहेत. आणि मग पुतनेनं आपला विषानं भरलेला स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिलेला आहे आणि ती पुतना आपला स्तन परमात्म्याला देते. भगवान तिचं दूध प्यायला लागले, विष प्यायला लागले. अर्धा तास झाला परमात्मा विष पितायत, पण परमात्मा हलतही नाहीत, काहीही नाही, शांतपणे भगवंताचं ते विष पिणं चालू आहे. पुतनेला आश्चर्य वाटलं, असला कसला मुलगा आहे म्हणे हा, आतापर्यंतची मुलं माझ्या स्तनाला स्पर्श केल्याबरोबर मरून जात होती, अर्धा तास झालं पोरग विष पिते पण याला काहीच होत नाही. मग भगवान म्हणाले, बहुतेक माझी आई कंटाळली आहे पुतना, आता हिला पाठवलं पाहिजे म्हणे. म्हणून भगवंतांनी तिच्या सर्व प्राणाचं शोषण करायला सुरुवात केली. तिचे 5 प्राण परमात्मा शोषून घ्यायला लागले आणि जेव्हा पुतनेचे 5 प्राण परमात्मा शोषून घेतात, पुतनेचा जीव कासावी झाला आणि ती पुतना ओरडायला लागली, मुंच मुंच मुंच, मला सोड मला सोड मला सोड. पुतना असं बोलते, परमात्मा म्हणतात, मावशी, ज्याला आम्ही एकदा पकडतो त्याला पुन्हा नाही सोडत, आता तुला कुणी वाचवू शकत नाही म्हणे. पुतनेच्या प्राणाचं शोषण परमात्मा करताय. पुतना मायावी रूप अदृश्य करते, आपल्या मूळ राक्षसीच्या रूपामध्ये प्रकट होते. अट्टहास करत पुतना घराच्या बाहेर पडते, भगवंताला कंसाकडे पळवून न्यायला लागते आणि पळवून नेता नेता परमात्मा तिच्या संपूर्ण प्राणाचं शोषण करतात. 6 कोसाचा पुतनेचा देह कंसाच्या अमराईमध्ये धाडकन कोसळतो. पुतना गतप्राण झाल्याबरोबर अवकाशामध्ये सर्व देवांनी भगवंतावर पुष्पवृष्टी केली, जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. लागल्या. मग आता एखाद्या स्त्रीला नवीन नवीन बाळ झालेला असेल तर मग म्हाताऱ्या तिला फार काय काय उपदेश. म्हातारी बाई आली, ती म्हणाली, अगं पोराची दृष्ट काढायची असते, काढली का दृष्ट? म्हणे नाही काढली. कशी काढायची असते दृष्ट? म्हणे मीठ मोहऱ्या घ्यायच्या आणि मीठ मोहऱ्या घेऊन त्याच्या अंगावरून उतरून टाकायच्या मीठ मोहऱ्या. काही जण मिरच्या घेतात, काही जण काय काय. माझी दृष्ट काढताना मला माहिती आहे ना कोण कोण काय काय करतं. प्रत्येक जिल्ह्याची दृष्ट वेगळी वेगळी असते बरं का. काही काही बायका काय करतात, कळशी घेतात, एक परात घेतात, त्याच्यात पाणी घालतात, कळशीत ते काही कागद काही पेटवून घालतात आणि ते कळशीने असं 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 दृष्ट काढतात आणि मग ती कळशी अशी त्या परातीत अशी पालती घालतात. काही मीठ मोहऱ्याने काढतात, काही झाडूने काढतात. आज त्या झाडूकडे बघितल्यावर मला तर अशी भीती वाटते की आता मारतात का काय. काही जण चप्पलच घेऊन, पहिल्यांदा मला माहीतच नव्हतं चपलीनं दृष्ट काढली जाते म्हणून. आणि आता प्रेम असतं, दीदी दृष्ट होते तुम्हाला दृष्ट काढू म्हणून. आणि घेऊन आल्यानंतर एक बाई चप्पलच घेऊन आली. मला वाटलं आता काय झालं, मी काय केलं.
तिनं मग दृष्ट वगैरे काढली. मी म्हणलं का होईल चप्पल? म्हणे नाही, चप्पलीनं दृष्ट चांगली निघते म्हणे. मग चप्पल घेऊन येतात. तसं मग सगळेजण सांगायला लागले दृष्ट कशी काढायची असते. यशोदा मैयाला सांगितलं मीठ मोहऱ्या घेऊन उतरून टाक. मैयानं त्या उतरून टाकल्या. दुसरी म्हातारी आली. दुसरी म्हणली यशोदे अगं दृष्ट काढली का पोराची? म्हणे काढली. काय केलं? म्हणे मीठ मोहऱ्या उतरून टाकल्या. कुणी सांगितलं? म्हणे ती नाही का शेजारची आजी, तिनं सांगितलं. तिला काय कळतंय म्हणे? तिला काही संसारातलं कळतं का काय? नवऱ्याचं सुद्धा नीट करत नाही म्हणे. मी सांगते दृष्ट कशी काढायची. म्हणे कशी काढायची? गोठ्यामध्ये जायचं, गाईच्या पायाखालची धूळ याला लावायची म्हणे, मग दृष्ट निघत असते खरी. भगवंताला मैयाने घेतलेलं आहे लालाला, आणि मैया गोठ्यामध्ये आली. एक गाय गोठ्यामध्ये उभी होती, पांढरी शुभ्र सुंदर गाय. हजारो जन्म गोकुळामध्ये भगवंताबरोबर जन्म घेण्यासाठी तिनं तप केलेलं होतं, आणि त्या तपाच्या प्रभावानं भगवंताच्या जवळ जन्म घेण्याचं तिला भाग्य लाभलेलं होतं. आणि ती गाय भगवंताला पाहून हमरायला लागलेली आहे. भगवंतानी तिच्याकडे पाहिलेलं आहे. मैया भगवंताला घेऊन आलेली आहे. गाईच्या पायाखालची धूळ मैयानं घेतलेली आहे आणि भगवंताला ती धूळ मस्तकाला लावलेली आहे. जेव्हा गाईनं बघितलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्या पायाखालची धूळ लावतोय, तेव्हा गायीच्या नेत्रातून अश्रू व्हायला लागले म्हणे. भगवंताला कृतकृत्य वाटलं. भक्ताच्या पायाखालची धूळ परमात्मा स्वतःच्या ललाटावर धारण करतात. आणि मग त्या पद्धतीनं दृष्ट काढली. पुन्हा मैया घरामध्ये जाऊन बसली. पुढची गवळण आली. ती म्हणाली का ग यशोदे दृष्ट काढली का? म्हणे काढली. काय केलं? मीठ मोहऱ्या उतरल्या, गाईच्या पायाखालची धूळ लावली. म्हणे तेवढ्यानं काय होतं? गाईचं शेपूट फिरव त्याच्या अंगावरून. मग गाईचं शेपूट फिरवायला मैया गेली. 3 वेळा गाईचं शेपूट फिरवलं. गाईच्या अंतःकरणामध्ये असा विचार आला होता, यानं आपल्या चरणाखालची धूळ तर मस्तकाला लावली, पण भगवंताचा स्पर्श आपल्या शरीराला झाला असता तर किती बरं झालं असतं. म्हणून गाईचं शेपूट परमात्म्यावर फिरताय तेव्हा गाय पुलकित होते. गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास असतो. म्हणून पूर्वी संपत्ती कमी असली तरी असणारी संपत्ती ही लक्ष्मी असायची म्हणून समाधान द्यायची. आता गुळगुळीत फरश आहे, त्याच्यावर पाणी सांडलेलंही समजत नाही, फ्रॅक्चर व्हायची काम आहे, पण चांगलं घर आपल्याला आवडतं. भारी फरशीचं तोंड दिसलं पाहिजे आपलं त्याच्यात, असं वाटतं आपल्याला. आरशासारखी फरशी आमच्यात असं म्हटलं की जास्त प्रतिष्ठेचं लक्षण वाटतं. म्हणून गाईच्या शेणासारखं पावित्र्य नाही, लक्षात घ्या. आणि मग त्या गाईचं जे शेपूट आहे ते भगवंताच्या अंगावर मैयानी फिरवलेलं आहे. आणि मैया पुन्हा भगवंताला घेऊन आली. पुढची गवळण आली. म्हणाली यशोदे दृष्ट काढली का? म्हणे काढली. काय केलं? मीठ मोहऱ्या उतरवल्या, गाईच्या पायाखालची धूळ लावली, गाईचं शेपूट फिरवलं. ती म्हणाली एवढ्यानं काय होणार आहे? गोमूत्राने आंघोळ घाल म्हणे त्याला, मग खरी दृष्ट निघेल. मग पुन्हा मैया गोठ्यात ताजं गोमूत्र घेतलं, गोमूत्राने स्नान घातलं भगवंताला, पुन्हा शुद्धोदक स्नान घातलं. आणि मग वस्त्र अलंकार घालून मैया पुन्हा भगवंताला मांडीवर घेऊन बसली. पुढची गवळण आली. ती म्हणाली यशोदे दृष्ट काढलीस का ग? यशोदा म्हणते सकाळपासून दुसरं कामच नाहीये मला, दृष्टच काढायचं काम चालू आहे. काय काय केलं? सांगितलं सकाळपासून काय केलं ते. म्हणे त्या सगळ्या अर्धवट आहेत, त्यांना नाही काही कळत म्हणे. मी सांगते दृष्ट कशी काढायची असते. म्हणे गाईचं शेण लाव याला, मग खरी दृष्ट निघते. मग मैयाने असं ताजं शेण घेतलं, भगवंताच्या असं सगळं अंगाला लावलं, आणि परमात्मा असे सुंदर दिसायला लागले. तुम्हाला सांगते मी बघितलंय तसं. मीठ मोहऱ्याने शेण लावलेल्या अवस्थेतही दृष्ट काढली. आणि मग भगवंताला जरा वास यायला लागला शेणाचा. मग भगवंताचं तोंड बघितलं आणि मैयाने भगवंताला पुन्हा शुद्धोदकाने स्नान घातलं. भगवान आता मैयाचं दूध पिऊन झोपी गेलेले. इकडं नंद बाबा वसुदेवाकडे आले. कंसाला भेटून वसुदेवांना क्षेमकुशल विचारलं. वसुदेवजींनी नंदबाबांना क्षेमकुशल विचारलं. वसुदेवजी म्हणतात लवकर निघून जा तुम्ही गोकुळाला. नंदबाबा लगबगीनं आले. आल्या ही बातमी समजली.
पुतनेचा 6 कोसाचा देह पडलेला आहे, त्याच्यावर अंत्यसंस्कार करणं गरजेचं आहे. म्हणून त्या देहाचे तुकडे केले आणि तुकडे करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. शुकाचार्य वर्णन करतात की त्याचा कुस बदलण्याचा उत्सव मैयानं केला. भगवंताला शिंक आली तरी उत्सव होत होता, इतकी आवड होती. त्यामुळे कुस बदलण्याचा उत्सव साजरा केला. भगवंताला झोप आली होती आणि भगवंताला झोप आल्यामुळं मैयानी काय केलं, दरवाजामध्ये एक छकडा होता, त्या छकड्याच्या खाली झोळी बांधली, त्याच्यामध्ये परमात्म्याला झोपवलं. कारण आतमध्ये गोपिका गवळणी झोपू देणार नाही. कुणीतरी लाला असं कर तसं कर म्हणून उठवेल, हसवेल, खेळवेल, भगवंताला झोपू देणार नाहीत म्हणून छकड्याखाली झोपवलं. झोपवल्याबरोबर जवळ पोरं खेळत होती, त्या पोरांना सांगितलं माझा नीलमणी उठला की मला सांगा बरं. पोरं म्हणाली ठीक आहे मैया. आणि इकडं परमात्मा झोपलेलेत, मैया कामामध्ये लागलेली आहे. तेवढ्या कंसाला बातमी समजलेली होती, पुतना गतप्राण झालेली आहे. म्हणून कंसानं छक्टासूर नावाचा एक दैत्य पाठवलेला आहे. त्याला विशिष्ट शरीर नव्हतं. तो छक्टासूर गोकुळामध्ये आला. छकड्याच्या खाली झोपलेल्या भगवंताला त्यानं पाहिलं आणि त्यानं छकड्यामध्ये प्रवेश केला. त्यानं विचार केला की छकडा आता आपण असा गाडून टाकायचा जमिनीमध्ये की पोरग मरून गेलं पाहिजे. म्हणून त्यानं छकड्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तो छकडा तो खाली खाली दाबायला लागलेला आहे. भगवंताला समजलं मामानं बाहुली पाठवली होती, तिचं मुंडकं मुरगळलं पिरगळलं, आता मामानं गाडी पाठवली आहे, त्या गाडीचे नाही तुकडे केले तर नावाचा कृष्ण नाही. म्हणून परमात्म्याने एकदम झोपेतून उठणं केलं, पाय नाचवायला सुरुवात केली. छोटासा श्रीचरण जोरात असा छकड्याला मारला. मारल्याबरोबर 3 उड्या मारत छकडा कोसळून पडलेला आहे. छकड्याचे तुकडे तुकडे झालेले आहेत. प्रचंड मोठा आवाज झाल्याबरोबर मैया धावत आलेली आहे. भगवंताला काहीही झालेलं नव्हतं. मैयाने पाहिलं, उचलून घेतलं, हृदयाशी लावलं. इकडं तिकडं बघितलं तर काही झालेलं नाहीये. एकदम छकडा उलटून कसा पडला. बाकीचे सगळ्या तिथं काही सामान आहे त्याला नाही काही इजा झालेली, ते तसेच्या तसे आहेत. ना भूकंप आला ना काय झालं, मग छकडा उलटला कसा. जवळ खेळणाऱ्या पोरांना विचारलं काय रे तुम्ही काही खोड्या केल्या का, छकडा कसा काय उलटला. पोरं म्हणाली मैया अगं हा छकडा आहे ना एकदम असा जमिनीत जायला लागला म्हणे. आणि जमिनीत जायला लागल्यानंतर आपल्या लालाला जाग आली आणि आपल्या लालाला इतका राग आला कारण छकड्याने त्याला झोपेतनं उठवलं होतं. म्हणून आपल्या लालाला इतका राग आला मैया त्यानं अशी एक लाखच्या छकड्याला मारली की छकडा उलटूनच पडला. मैयाने ऐकलं, 2 मिनिट त्या पोराकडे बघितलं, जोरात एक लगावून दिली. खोटं बोलतोस म्हणे, एवढंस माझं पोरग छकड्याला लात मारली छकडा उलटून पडला, असं कधी होत असतं का. पोरं शपथ घेऊन सांगतात, आईची शपथ, बाबाची शपथ. देव एके दिवशी मैया भगवंताला मांडीवर घेऊन बसलेली आणि एकाएकी परमात्म्याचा देह हा जड झालेला आहे. मैया विचार करते इतका माझा लाला कसा काय जड झालेला आहे. असा विचार मैया करतेच आहे. तेवढ्यात प्रचंड वारा व्हायला लागला. झाडं उन्मळून खाली पडायला लागली. घडघडीती प्रचंड कडकडाट व्हायला लागलेला आहे. आणि झोपड्यांना उडवत उडवत सर्व शक्तीनिशी तृणावर्त आलेला आहे. त्यानं भगवंताला पाहिलेलं आहे आणि वावटळीच्या रूपामध्ये येऊन त्यानं भगवंताला उचलून घेतलेलं आहे. आता तो कंसाकडे भगवंताला घेऊन चाललेला आहे. एका मर्यादेपर्यंत भगवान अवकाशामध्ये उडायला लागले. जेव्हा त्यानं मथुरेकडे आपली दिशा वळवली, परमात्मा एकाएकी जड झाले. तृणावर्ताच्या अंगावर असणारे परमात्मा जेव्हा जड होतात, तृणावर्त विचार करतो हे मुलगा आहे हा का दगड आहे. भगवंताने विचार केला की माझे भक्त दगडामध्ये सुद्धा मला पाहतात आणि प्रत्यक्ष परब्रह्म तुझ्या समोर असताना तुला मी दगड वाटतोय. तुझी बुद्धी दगडासारखी आहे म्हणून तुला दगडावर आपटूनच मारणार आहे. म्हणून परमात्म्याने एकदम स्वतःच शरीर जड केलं. तृणावर्ताला खाली खेचत आणलं. नंद बाबाच्या वाड्यासमोर मोठी शिळा होती. भगवंतानी तृणावर्ताला गरगर 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 फिरवलं. जोरात आपटलं. आपटल्याबरोबर तृणावर्त गतप्राण झाला. अवकाशामधून पुष्पवृष्टी व्हायला लागली. जय जयकार व्हायला लागला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय.
तृणावर्ताचा नाश झालेला आहे. एकेका क्षणामध्ये एकेका राक्षसाला परमात्मा गतप्राण करताय. आज मैया भगवंताची पुन्हा एकदा दृष्ट काढते. दुसऱ्या दिवशीच मैया दरवाजामध्ये येऊन बसली, भगवंताला दूध पाजते. यशोदा मैया सगळं विश्व पाहायला लागली म्हणे. आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, दिशा, सूर्य, चंद्र, पर्वत, समुद्र सगळं काही भगवंताच्या मुखामध्ये दिसायला लागलं मैयाला. मैया घाबरून गेली. भगवान विचार करतात की मैया घाबरता कामा नये. मैया जर घाबरली आणि मैयाला असं वाटलं की हा देव आहे, तर मग मला ती देवघरात नेऊन बसवेन, आणि देवघरातल्या देवाचं काय होतं ते काल मी तुम्हाला सांगितलंय. म्हणून परमात्मा जास्त घाबरले. आणि मग परमात्म्याने विचार केला की आता ही माया आपली आवरून घेतली पाहिजे. मग भगवंतानी त्या मायेचा उपसंहार केला. आणि आता परमात्मा थोडेसे मोठे झालेले आहेत. मोठे झालेले ते परमात्मा आता सुंदर पद्धतीनं रांगायला लागलेले आहेत. रांगत होते कसे परमात्मा, याचं फार सुंदर वर्णन केलंय. धावतो ग कसा धावतो, दुडू 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 कसा धावतो ग कसा धावतो. बाई माझ्या अंगणात श्याम खेळतो, बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, दुडू 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 कसा धावतो ग कसा धावतो.
रुसतो बाई गाल फुगवितो रुसतो बाई गाल फुगवितो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो बाई माझ्या अंगणात श्याम खेळतो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो दुडू दुडू कसा धावतो कसा धावतो हरी बोल जय हो छोट्या छोट्या हातात छोटी छोटी बासुरी छोट्या छोट्या हातात छोटी छोटी बासुरी छोट्या छोट्या ओठातून निघे स्वर माधुरी नाचवितो नाचवितो गोपिकांना स्वतः नाचतो नाचवितो गोपिकांना स्वतः नाचतो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो बाई माझ्या अंगणात श्याम खेळतो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो हरी बोल दुडू दुडू कसा धावतो कसा धावतो नंदाचे नंदुले ग यशोदेचे तानुले नंदाचे नंदुले ग यशोदेचे तानुले बाई माझ्या अंगणात श्याम खेळतो बाई माझ्या अंगणात श्याम खेळतो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो जय हो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो बाई माझ्या अंगणात कृष्ण दुडू कसा धावतो कसा धावतो दुडू 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 कसा धावतो कसा धावतो दुडू दुडू दुडू. आणि भगवंताचं रांगणं बघण्यासाठी गोकुळामध्ये गवळणी सारखं येत आहे. कुणी काय करायचं, एखादी वस्तू दूर नेऊन ठेवायचं आणि लालाला सांगायचं ती वस्तू घेऊन ये. मग ती छोटीशी वस्तू घेण्यासाठी परमात्मा असे रांगायचे आणि ते रांगणं बघायच्या सगळेजणी, आनंद घ्यायच्या. आता परमात्म्याला वाटलं आपलं नामकरण संस्कार आता झाला पाहिजे, कारण आपलं नाव हे सर्वांचा उद्धार करणार आहे. म्हणून तरी सासूला तिथनं सगळं शिकवावं लागतं. एका मुलीचं लग्न झालं, तिला सासूनी सांगितलं पाहुणे आले चहा कर. ती म्हणाली चहा कसा करायचा असतो. आता एवढं जर शिकवायचं असेल इथून पुढं सासरी गेल्यावर सासूनं, मग तिनं काय केलं हा प्रश्नच उपस्थित होतो. ना आईला का वाटत नाही, तिनं मी सांगितलं ना, तिनं डॉक्टर होते, इंजिनियर होते, काही होते, तिला स्वयंपाक हा करता आलाच पाहिजे चांगल्या पद्धतीनं. मग गर्गाचार्यजींनी विचार केला की आपण आज भगवंताला खिरीचा नैवेद्य दाखवावा. म्हणून गर्गाचार्यजींनी सुंदर खीर तयार केलेली आहे आणि खीर तयार करून ती एका पात्रामध्ये काढली. भगवंताची मूर्ती त्यांच्या जवळ असायची नेहमी, महाविष्णूची मूर्ती, त्याच्या समोर ती खीर ठेवलेली आहे
आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलेलं आहे, मंडल आखलेलं आहे, पात्राच्या भोवत्याने पाणी फिरवलेलं आहे, हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे आणि गर्गाचार्य रोज देवाला नैवेद्य दाखवताना 21 माळांचा जप करत असत। 21 माळांचा जप गर्गाचार्यजी करायला लागलेले आहेत। तत्पूर्वी भगवंताचं आवाहन केलेलं आहे। ते पात्र खिरीचं ओढून घेतलेलं आहे, आपला एक पाय असा पुढं केलेला आहे, एक पाय जवळ घेतलेला आहे, एका हाताने भांड धरलेलं आहे, एक हात खिरीमध्ये घातलेला आहे आणि परमात्मा खीर खायला लागलेला आहे। अर्धी खीर तोंडाला लागलेली आहे, अर्धी सगळ्या अंगावर सांडलेली आहे, अर्धी जमिनीवर सांडलेली आहे आणि अशा पद्धतीनं परमात्म्याने सगळी खीर खाऊन टाकली। इकडं गर्गाचार्यांचा जप संपला। जप संपल्याबरोबर गर्गाचार्यांनी डोळे उघडले, बघितलं तर गवळ्याच्या पोरानं माझा सगळा सवळ्यातला स्वयंपाक खराब केला, माझ्या स्वयंपाकाला हशिवला। म्हणून मोठ्यानं गर्गाचार्य ओरडायला लागले, यशोदे अगं लक्ष आहे का तुझं, तुझ्या पोऱ्यानं माझा सगळा सवळ्यातला स्वयंपाक खराब केला ना। मैया आली, बघितलं तर हे ध्यान सगळं चिकट चिकट झालेलं आहे खीर खाऊन। मैया म्हणाली, काय रे तुला कुणी बोलवलं होतं, असा हात उगारला। भगवान म्हणतात, मी काही मनाने नाही आलो, यांनीच मला आमंत्रण दिलं होतं, नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम म्हणून मी आलो। पण मैयाला काही कळत नाहीये भगवान काय बोलतात। मैया म्हणाली, क्षमा करा, आता मी याला माझ्या तावडीमध्ये ठेवते, याला माझ्याजवळ बसवून घेते। म्हणे आता मला परत स्वयंपाक करावा लागेल। म्हणे बाबा माझ्यासाठी एवढे कष्ट घ्या। पुन्हा गर्गाचार्यांनी नदीवर जाणं केलं, आंघोळ केली, माठ भरून आणला, भगवंतासाठी पुन्हा एकदा खीर तयार केली, पुन्हा ती खीर समोर ठेवली, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं, हातामध्ये जपमाळ घेतली आणि जपमाळ घेऊन पुन्हा भगवंताला अर्पण केली। त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये तेन त्वदंग्री कमले रतिं मे यच्छ शाश्वतीं। हे गोविंदा तुझी वस्तू तुला समर्पित करतोय, लवकर खीर खायला ये। भगवंतानी मैयाच्या मांडीवर पुन्हा एकदा आलं, दुसऱ्यांदा आमंत्रण आलं म्हणे आपल्याला। पण आता मैया सोडते कुठं, जपमाळ जप करायचे, डोळे उघडून बघायचे। भगवंतानी सगळी शहानिशा केली की डोळे आता खरंच बंद आहेत का, म्हणे खरंच बंद आहेत। मग भगवंतानी पुन्हा खिरीचं भांड ओढून घेतलं, त्याच्यामध्ये हात घातला आणि परमात्मा खीर खायला लागले। आणि तेवढ्यात गर्गाचार्यांना वाटलं नक्कीच कोणतरी आलेलं आहे, म्हणून गर्गाचार्यांनी डोळे उघडले तर पुन्हा भगवान। आता परमात्माकडे बघून गर्गाचार्य पुन्हा ओरडणार, यशोदे तुझं पोरग पहा। इतक्यात परमात्म्याने अद्भुत लीला केली, आपलं बालरूप परमात्म्याने अदृश्य केलं। शंख चक्र गदा पद्म धारण करून महाविष्णू रूपामध्ये परमात्मा प्रगटलेले। गर्गाचार्यांनी भगवंताला पाहिल्या बरोबर लक्षात आलं, हे बालक म्हणजे सामान्य बालक नाहीये, साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आहे। आणि मग गर्गाचार्यांनी भगवंताला साष्टांग दंडवत घातलं, भगवंतानी कृपा आशीर्वाद दिला। गर्गाचार्य म्हणतात, क्षमा करा देवा, प्रत्यक्ष परमात्मा खीर खायला आला होता पण मला ओळखू आला नाही। आता माझी एक इच्छा आहे, माझ्या हातानं मी तुम्हाला भरवू इच्छितो। भगवान म्हणाले, ठीक आहे। पुन्हा बालरूपामध्ये परमात्मा परिवर्तित झाले आणि इतक्यात यशोदा मैयाला जाग आली। बघितलं तर पोरग मांडीवर नाही, म्हणे नक्कीच गर्गाचार्यांच्या खोलीत असणार। मैया धावतच निघाली, खोलीचं दार उघडलं, आता दृश्य पालटलेलं होतं। गर्गाचार्यांच्या मांडीवर परमात्मा बसले होते, गर्गाचार्य भगवंताला भरवत होते, भगवान गर्गाचार्यांना भरवत होते। दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहत होत्या। मैया लगबगीनं गेली, भगवंताला उचलून घेतलं, गर्गाचार्यांची क्षमा मागितली, क्षमा करा, माझ्या मुलानं तुमचा सोहळ्यातला स्वयंपाक पुन्हा एकदा खराब केलेला आहे। गर्गाचार्यांनी मैयाकडे पाहिलं आणि वात्सल्य मूर्ती यशोदा मैयाबद्दल नितांत आदर निर्माण झाला। मैयाचं काय भाग्य आहे की प्रत्यक्ष परमात्म्याची माता होण्याचं सौभाग्य मिळालेलं। म्हणून गर्गाचार्यांसारखा महात्मा पण यशोदा मैयाला साष्टांग दंडवत घातला। मैया लाजली, बाबा हे काय करताय तुम्ही? तेव्हा गर्गाचार्य म्हणाले, मैया तू धन्य आहेस, एवढा मोठा परमात्मा 24 तास आपल्या मांडीवर घेतेस म्हणे, हे सौभाग्य तुला मिळालेलं आहे। आणि मग दुसऱ्या दिवशी सगळी नामकरण व्यवस्था झालेली आहे,
गोठा सुंदर सजवला गेलाय, रांगोळ्या काढलेल्या आहेत, फुलं लावलेली आहेत, केळीचे खुंट लावलेले आहेत, आंब्याची पानं लावलेली आहेत. सुंदर सजवल्यानंतर पाट ठेवलेले आहेत दोन. एका पाटावर रोहिणी मैया बलराम दादांना घेऊन बसलेली आहे आणि यशोदा मैया एका पाटावर बसलेली आहे लालाला घेऊन. गर्गाचार्य चौरंगावर बसलेले आहेत. भगवंताला मनोमन नमस्कार केलेला आहे. प्रथम रोहिणी पुत्राचा नामकरण विधी होतो. आयम हे रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणैः आख्यास्यते राम इति बलाधिक्यात बलम विदुः. हा रोहिणीचा पुत्र सर्वांना आपल्या गुणांनी रंजवेल म्हणून याला राम म्हणतील. याच्याकडे बलाचं आधिक्य असेल म्हणून याला गर्भामधून रोहिणीच्या गर्भामध्ये म्हणून याला संकर्षण असंही म्हणतील. त्यानंतर भगवंताकडे बघितलं आणि गर्गाचार्य हसत हसत म्हणायला लागले, आसन वर्णास्त्रयो ह्यस्य गृह्णतोनु युगम तनुः शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीम कृष्णताम गतः. हा तुझा पुत्र सावळ्या वर्णाचा आहे म्हणे यशोदे. हा प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. कधी शुक्ल वर्णाचा असतो, कधी रक्तवर्णाचा असतो, कधी पीतवर्णाचा असतो. या अवतारामध्ये, या जन्मामध्ये, या युगामध्ये हा कृष्ण वर्णाचा आहे म्हणून याला कृष्ण म्हणतील. पूर्वी एकदा हा वसुदेवाचा पुत्र होता म्हणून याला वासुदेव असं म्हणतील. कृषिर्भुर्वाचक शब्दो न्यश्च निवृत्तीवाचक तयोरैक्य परमब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते. कृष म्हणजे सत्ता आणि न म्हणजे आनंद. सत्ता आणि आनंद ज्याच्या ठिकाणी एकत्र आहे त्याला म्हणायचं कृष्ण, किंवा भक्ताच्या मनांना जो आकर्षण करून घेतो त्याला म्हणायचं कृष्ण. अशा पद्धतीनं भगवंताचा नामकरण विधी झाला. मग लालाला कधी मैया लाला म्हणायची, कधी कान्हा म्हणायची, कधी कानोबा म्हणायची, कुणी काही म्हणायचं, कुणी गोविंद म्हणायचं, कुणी गोपाळ म्हणायचं. अशी भगवंताची अनेक नावं झाली. त्यानंतर भगवान शंकर भगवंताला भेटायला आले, त्याची कथा सांगितलेली आहे. हा कूलर बंद आहे वाटतं एवढा. नारदजी म्हणायला लागले, सध्या भगवंताचा अवतार झालेला आहे, बालरूपाचं दर्शन घेण्यामध्ये आम्ही व्यस्त आहोत. भोले बाबा म्हणाले, मग आम्हीही त्या बालरूपाचा लाभ घेतला पाहिजे. म्हणे जा ना भोले बाबा. भोले बाबा लगेच उठले, निघाले. नारदजी म्हणतात, थांबा थांबा, असल्या अवतारात गेला तर कुणी येऊ द्यायचं नाही तुम्हाला. सर्पाचे हार, सगळ्या अंगाला भस्म लावलंय. मग काय करू नारदा? म्हणे एक काम करा भगवन, संन्यासाचा वेश घ्या म्हणे. संन्यासाचा वेश घेऊन निघा. मग भगवान शंकरांनी भगवी वस्त्र परिधान केलेली आहेत, भस्म लावलेलं आहे सगळीकडे, रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये हातामध्ये घातलेल्या आहेत, दंडाला बांधलेल्या आहेत. हातामध्ये डमरू मात्र जसंच्या तसं होतं, त्याला परमात्मा सोडत नव्हते. एक झोळी खांद्यावर टाकलेली आहे आणि झोळी खांद्यावर टाकून परमात्मा निघालेले आहेत यशोदा मैयाच्या दरवाजावर. यशोदा मैयाच्या दरवाजावर आले, डमरू वाजवत वाजवत आले. कसे आले? फार सुंदर वर्णन केले. डम 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 डमरू बजाए शिवशंकर कैलाशपती. डम 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 डमरू बजाए, डम 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 डमरू बजाए. हा डम 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 डमरू बजाए शिवशंकर कैलाशपती. युग सोया जीव जगाए शिवशंकर कैलाशपती. डम 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 डमरू बजाए शिवशंकर कैलाशपती. युग युग सोया जीव जगाए शिवशंकर कैलाशपती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय. हर भोले. भोले बाबा निघालेले डमरू वाजवत आनंदानं भगवंताला बघण्यासाठी.
भक्तन के कष्ट मिटाए शिव शंकर कैलाशपति युग युग सोया जीव जगाए शिव शंकर कैलाशपति डम 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 डमरू बजाए शिव शंकर कैलाशपति युग युग सोया जीव जगाए शिव शंकर कैलाशपति ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय हर बोले जटाजूट से बहती गंगा भव के ताप मिटाती जटाजूट से बहती गंगा भव के ताप मिटाती धरती और प्यासे झीलों की मैया प्यास बुझाती धरती और प्यासे झीलों की मैया प्यास बुझाती निज कृपा जन पे बरसाए अरे बोले युग युग सोया जीव जगाए शिव शंकर कैलाशपति डम 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 बजाए शिव शंकर कैलाशपति युग युग सोया जीव जगाए शिव शंकर कैलाशपति ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय हरे शंभो मंगलकारी नाम है उनका वो है शक्तिदाता मंगलकारी नाम है उनका वो है शक्तिदाता भवसागर से तर जाए वो जो शिव नाम गिनाता भवसागर से तर जाए वो जो शिव नाम गिनाता माया से हमको छुड़ाए शिव शंकर कैलाशपति युग युग सोया जीव जगाए शिव शंकर कैलाशपति डम 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 डमरू बजाए शिव शंकर कैलाशपति युग युग सोया जीव जगाए शिव शंकर कैलाशपति डम 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 डमरू बजाए डम 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 डमरू बजाए हाँ डम 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 डमरू बजाए शिव शंकर कैलाशपति युग युग सोया जीव जगाए शिव शंकर कैलाशपति डमरू बजाए शिव शंकर कैलाशपति शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय तुझ्या लालाचं आम्हाला दर्शन करायचे मैया. मैया बोलते की माझ्या लालावर आत्तापर्यंत अनेक संकट आलेली आहेत बाबा. याकरता मी असं ठरवलंय आजपासून अपरिचित माणसाकडे त्याला द्यायचं नाही, त्याच्या समोर त्याला न्यायचं नाही. बोले बाबा म्हणतात अगं आम्ही फार दुरून आलेलो आहोत. मैया म्हणाली क्षमा करा, मी आपल्याला जे देते शिधा तो शिधा घ्या, ही दक्षिणा घ्या, आशीर्वाद द्या आणि बाबा अशी मागणी करू नका. बोले बाबा म्हणतात नाही मैया, भगवंताचं दर्शन तर आम्ही करूनच जाणार आहोत. मैया घाबरली. आता योग्याचा हट्ट फार कठीण असतो. मग बोले बाबा हट्टच धरून बसले, दर्शन केलंच पाहिजे, करवलंच पाहिजे. मनातल्या मनात भगवंताला सांगितलं देवा
अहो तुमचं दर्शन व्रजातल्या गायी करतात, आम्ही कैलासावरून आलो, आम्हाला तुमचं दर्शन नाही होऊ शकत? सगळ्या लहान मुलांना खाली बसवा पहिले समोरच्या, कारण तुमचं लक्ष कथेत कमी तिकडंच जास्त असतं. पांढरा फ्रॉक, खाली बसा. काठी टेकत 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 ती तिथं आली. ती होती पौर्णमासी बुवा. तिनंच मैयाला आशीर्वाद दिला होता की तुला पुत्र होईल म्हणून. त्यामुळं मैयाचा तिच्यावर विश्वास होता. पौर्णमासी बुवा आली, दरवाजामध्ये उभारलेल्या भगवान शंकराला पाहिलं. गेल्या गेल्या पहिल्यांदा साष्टांग दंडवत घातला. आणि मग मैयाने विचारलं, पौर्णमासी बुवा तुम्ही यांना ओळखता? म्हणे यांना कोण ओळखत नाही. यशोदे, अगं मी काशीला गेले होते ना सप्त्याला भागवताच्या, तेव्हा म्हणे काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये हे असतात. आम्ही नेहमी त्यांचं दर्शन घ्यायचो आणि आनंदानं नामस्मरण करायचो. हर हर महा. मग यांना लालाचं दर्शन करून देऊ, बिंदास करून दे म्हणे. अगं यांच्याकडे अशी जादू आहे की यांना जो पाहतो ना त्याला भूत प्रेत कधीच लागत नाही, कारण यांच्याकडेच भरपूर भूत प्रेत आहेत ना, लागतच नाही म्हणे याला. असं का? मग लगेच मैया आतमध्ये गेली, लालाला धरलं. म्हणे बाबा, पहिल्यांदा सांगितलं भोले बाबांना, बाबा तुमचा वेश असा आहे, माझा लाला तुम्हाला बघून घाबरेल म्हणे, म्हणून लांबूनच बघा बरं का. भोले बाबा म्हणाले ठीक आहे. मैयाने लालाला घेतलं, भोले बाबांच्या समोर आणलं. आणल्याबरोबर हरीनं प्रत्यक्ष हराला बघितलं. मग कोण थांबवू शकणार? भगवान श्रीकृष्णांनी जोरात झेप घेतली आणि भगवान शंकराच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. हरिहराचं मिलन झालं. अवकाशातून पुष्पवृष्टी व्हायला लागली. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. आणि दोघं मिठी सोडायला कुठं तयार होत आहेत? मैया काढतेच आहे, बाजूला काढतेच आहे, तरी काही मिठी सोडायला तयार होईना. आणि मग शेवटी कशी तरी मिठी सोडवली. मैयाला आश्चर्य वाटलं, भगवंताला जवळ घेतलं. आणि मग भोले बाबा म्हणाले, मैया आता आमचं काम झालं, निघालो आम्ही. मैया म्हणते, अहो बाबा तुमची भिक्षा तरी घेऊन जावा. भगवंतानी फार सुंदर उत्तर दिलं. भोले बाबा म्हणतात, रखले हिरे मोती तेरे, ये पत्थर किस काम के मेरे, जोगी हो गया मालामाल, निरख मुख लाल का. मी मालामाल झालो म्हणे, आता मला कशाची कमतरता आहे. आणि मग भोले बाबांनी आपल्या झोळीतून भस्म काढलं, मैयाच्या दरवाजावर असं शिंपडलं, रत्नाचा पाऊस पडायला लागला म्हणे. चपटी भभूत में है खजाना कुबेर का. आणि मग भोले बाबा निघाले. स्वर्गीय पुष्पाची वृष्टी भोले बाबांवर होते. भोले बाबा जेव्हा निघून गेले, नंद बाबा भगवंताच्या जवळ आले. बघितलं सगळीकडे रत्नाची वृष्टी झालेली आहे, वर्षा झालेली आहे. यशोदेला विचारलं, कोण आलं होतं? म्हणे एक संन्यासी आला होता, ब्रह्मतेजानं युक्त दिसत होता. लालाचं दर्शन घेतलं, भिक्षा न घेताच निघून गेला. मैयाने विचारलं लालाला, लाला तू कोण आहेस रे? म्हणे कधी तुला भेटायला चोरही येतात, कधी तुला भेटायला देवही येतात. भगवंतांनी सांगितलं आम्ही दोन्ही आहेत, आम्ही चोर सुद्धा आहे ना आम्ही देव सुद्धा आहे म्हणे. चोर देव आहेत आणि देव चोर आहेत, आम्ही दोन्ही आहे म्हणे. आम्ही मैया चोरी सुद्धा आम्ही करणार आहोत, मनातल्या मनात सांगितलंय, पण अजून नाही तर बडवेल ना मैया चोरी करणार आहे म्हटल्याबरोबर. आता परमात्मा आणखी थोडे मोठे झालेले आहेत, चालायला लागलेले आहेत. आणि मग भगवंतांनी विचार केला, आपल्या वासरू दुसऱ्याच्याच घरात नेऊन बांधावं, कुणाची गाय जर दिसली तर तिला कोंडून ठेवावं, तिच्याशी बोलत बसावं, काही करावं. अशा अनेक खोड्या परमात्मा करायला लागले. गवळणी एकदम त्रासून गेल्या. म्हणे आता यशोदाला सांगायचं की हा काय काय करतो. मग गवळणींची एक टीमच निघाली. जसं इथं भजनी मंडळ येतं ना एका साडीतलं, तसं त्या सुद्धा एका साडीत सगळ्या आल्या टीमनी. आल्याबरोबर मग भगवंतानी खिडकीतनं बघितलं, म्हणे यांची गँग येते, नक्कीच काहीतरी आपल्या साड्या सांगायला येते. आता इथून पडलेलं बरं, नाहीतर मैया चांगलं काठीनं बडवेल. लहान आहेत परमात्मा, 3-1 वर्षाचे. आणि असं असताना भगवान म्हणतात इथून पडलं पाहिजे. मग भगवान मागच्या दाराने पळायला लागले. तेवढ्या 2 गवळणी तिथं उभ्याच होत्या. आम्हाला माहित होतं तू मागच्या दारानं पळणार, म्हणूनच आम्ही इथं थांबलोय, चल म्हणे आत. लोक तुझं भागवत ऐकतात, तू तुझं ऐक म्हणे आता भागवत.
भगवान म्हणाले ठीक आहे, आता काय करतोय. भगवंताला एका खुर्चीवर बसवलं. मग सगळ्यांनी असे आपले पदर असे खोचले, बांगड्या बिंगड्या वर केल्या आणि मग सांगायला लागल्या, यशोदे तुझा पोरगा काय काय करतो ऐक. शुकाचार्य वर्णन करतात. ददीपयः कल्पितस्तेय योगये मरकान् भोक्षन् विभजति सचेन्नात्ति भाण्डं भिनत्ति द्रव्यालाभे स गृहकुपितो यात्युपक्रोश्यतो कान्. तुझा मुलगा एक गवळण सांगायला लागली, वत्सान मुंचन आमच्या वासरांना सोडून देतो म्हणे, त्याची दोरी सोडून देतो. मैया म्हणाली मग काय झालं त्याच्यामध्ये, तो मदत करत असेल तुम्हाला. ती म्हणते तसं नाही, क्वचिद समये वेळ झालेली नसते तेव्हा वासरांना हा सोडून देतो म्हणे, क्वचिद समये. मैया हसली म्हणाली असं करतो होय, मग काय करा, याला तुम्ही रागवत जा. छोटा आहे हा, रागवलं की घाबरेल. कशाचा घाबरेल म्हणे, याला जर रागवलो आम्ही मोठ्यानं हसायला लागतो म्हणे. हसत असे शिव्या देता त्या गवळणी, असा कमरेवर हात ठेवतो आणि मोठ्यानं हा 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 करत हसतो म्हणे. आणि याचं हसणं ऐकलं की सगळ्या शिव्या सुद्धा विसरल्या जातात. तसं आमचं सहस्त्रनाम पाठ आहे शिव्याचं. पण याला लगेच तथास्तु वरदान दिलं म्हणे, तुमच्या सगळ्या चोऱ्या सक्सेस इथून पुढं. मग आनंदी आनंदच झाला. आणि मग काय विचारता, भगवान म्हणाले आता आपल्याला काही काय साहित्य लागेल म्हणे. काय काय साहित्य लागेल म्हणे, पहिल्यांदा तर छोटे छोटे खडे लागतील आपल्याला, वस्त्रगाळ केलेली माती लागेल, सराट्याचे काटे लागतील म्हणे आपल्याला, आणि कमळाचं देठ लागेल. पेंड्या म्हणाला देवा हे सगळं कशासाठी, छोटे छोटे खडे कशासाठी. परमात्मा म्हणाले असं पहिल्यांदा जे माठ टांगलेले त्याला खडा मारून बघायचा. लोणी ज्याच्यात आहे त्याचा आवाज वेगळा येईल, दूध ज्याच्यामध्ये आहे त्याचाही आवाज वेगळा येईल म्हणे. असं सगळं बघायचं, ज्याच्यामध्ये लोणी आहे तेच खायचं म्हणे, तोच माठ फोडायचा. मग सगळ्यांनी मान्य केलं. आणि मग मनसुखाने विचारलं की कान्होबा तुम्ही सांगितलं सराट्याचे काटे आणायचे ते कशासाठी. परमात्मा म्हणाले आता आपण चोरी करणार आहे म्हणजे कधी कधी पकडल्या जाण्याचाही प्रश्न उद्भवू शकतो. मग एखादी गवळण आपल्याला पकडायला जवळ आली असं दिसलं की तिच्या पायामध्ये सराट्याचे काटे टाकून द्यायचे आणि तिला काही चालता येणार नाही, मग आपण पळून जायचं म्हणे.